हिवाळ्याच्या दिवसात बाजारात आपल्याला ताजे ताजे मटार भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. मटार बघून आपण मटारचे भरपूर प्रकार बनवतो. आज आपण बनवतोय मटार मसाले भात. गरम गरम मटार मसाले भात झटपट होतो आणि सगळ्यांनाच आवडतो. तर चला बनवूया आपण आलू मटार मसाले भात. त्यासाठी मी घेतलेत हे वाडा कोलम तांदूळ. तुम्ही इथे बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता. आलू मटार मसाले भातसाठी इथे मी 2 बटाटे चिरून घेतलेत. 1 बाउल मटारचे शेंगांमधले हे मटारचे दाणे निवडून घेतलेत. मसाला तयार करण्यासाठी आलं, मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर याचं वाटण आपण भातासाठी तयार करून घेणार आहे. आणि फोडणीसाठी जिरं, गरम मसाला, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी. इथे आपण मसाला भातामध्ये जो मसाला वापरणार आहोत या मसाल्यासाठी आपल्याला सेपरेट असे धणे, तेजपत्ता किंवा चक्री फूल वगैरे वाटून घ्यायची गरज नाही. हा मसाला वर्षभरासाठी तयार केलेला आणि असा पुलावमध्ये किंवा मसाले भातमध्ये टाकण्यासाठी किंवा मसाला भाजीमध्ये टाकण्यासाठी हा मसाला धणे, मिरे, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, चक्री फूल, दगडफूल, जिरं, शहाजिरं, मोठी वेलची, लहान वेलची, तेजपत्ता हे सगळं घेऊन हा मसाला आपण तयार केलेला आहे. त्यामुळे वेगळा असा मसाला तयार करण्याची गरज नाही आहे. हा मसाला आपण या मसाला भातसाठी घेतला आहे. 1 ते 1.5 पोहा चमचा असा मसाला तयार असल्यामुळे वेगळा मसाला भाजायला आणि बनवायला अजिबात वेळ घालवायचा नाही. हाच मसाला आपण तयार वापरणार आहोत. आता आपण मसाला तयार करून घेऊया. लसूण, आलं, कढीपत्ता, भात जर तिखट हवा असेल तर 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि ही एकदम तिखट मिरची वापरायची नसेल तर ह्या मिरच्या घालायच्या आहेत. या मिरच्या आपण वाटणात घेतोय. वाटणात आपण थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. हिरवं वाटण तयार केलंय. आता आपल्याला आलू मटार भात करायचा आहे म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण फक्त आलू आणि मटारच वापरणार आहोत. तेल घालून घेऊया. इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरलंय. शेंगदाण्याच्या तेलाची चव एकदम छान लागते. तेल तापल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता, जिरं, तयार केलेला हिरवा मसाला, तेलावर छान परतून घ्यायचा आहे. मसाला परतल्यानंतर मटारचे हे शेंगा निवडून घेतले आहेत ते ताजे ताजे मटारचे दाणे बटाटे आलू मटार भातसाठी थोडीशी हळद, तांदूळ. इथे आपण वाडा कोलम तांदूळ वापरताय. तुम्ही बासमती तांदूळ किंवा इतर कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता. हा तांदूळ आपण तेलावरती परतवून घ्यायचा आहे.
मटार भात म्हटल्यानंतर मटारचं प्रमाण इथे जास्त घ्यायचं आहे, जे आपल्याला भातात व्यवस्थित दिसेल आणि लागेल. इथे भातातला हा मसाला आणि काजू टाकून घ्यायचे आहेत. हे आधी आपण तेलावर जरी परतून घेतले तरी चालतील. परत मसाला, काजू हे सगळं परतून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ, दीड वाटी जर तांदूळ घेतला असेल तर 3 ते 3.5 वाटी पाणी. काजू तेलामध्ये तळून आणि नंतर भातावर टाकला तरी हरकत नाही, किंवा भातात टाकून घेतला तरी चालेल. या ठिकाणी आपण आलू मटार मसाले भात बघतोय, म्हणून याच्यामध्ये फक्त आलू आणि मटार ह्याचा वापर केला आहे. इतर दुसरं काही भाज्या वापरलेल्या नाहीत. आता तांदूळाच्या दुपटीने आपण ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. मसाला ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेतला होता, पाणी आपण टाकून घेऊया. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ, मसाला, आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या आहेत. तयार झाला आपला गरम गरम आलू मटार मसाले भात. वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. लिंबू, साजूक तूप आणि ओल्या नारळाचा चव. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप द्या. बेल आयकॉनला क्लिक करा. झटपट होणारा टेस्टी असा आलू मटर मसाला भात. तुम्ही पण हा भात नक्की करून बघा. हा भात कुठलंही लोणचं, दही, पापड किंवा कुठलीही कोशिंबीर, काकडीची, बीटची आणि वरून त्याच्यावरती साजूक तूप टाकून एकदम मस्त लागतो. मोकळा मोकळा अगदी छान मस्त झालाय.